गोंदिया जिल्ह्यामध्ये अस्वलाच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू। उमरझरी जंगल क्षेत्रातली ही घटना। शामू शरणागत असं मृत वनरक्षकाचं नाव असून दबा धरून अस्वलानं शामू यांच्यावर हल्ला केल्याचं समोर। कोल्हापुरातील सुर्वेनगरमधील बंद घरातील जिलेटिन स्फोट मालमत्तेच्या वादातनं जिलेटिन स्फोट प्रकरणी तिघांना अटक। प्रज्योत पवार आणि मनीष पेठे यांच्यामध्ये जागेच्या मालकीवरून वाद झाला होता। सोलापुरात भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधारा ओव्हरफ्लो। भीमा नदीला आलेल्या महापुराचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 15 बंधारे पाण्याखाली। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीला अंतरिम स्थगिती। आजची निवड सभा रद्द, तर 11 ऑगस्ट रोजी पणन मंत्र्यांसमोर सुनावणी होणार। राज्य राजीनाम्याच्या सत्यतेसंदर्भातल्या वादामुळे निवड प्रक्रिया रखडली आहे। पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा। मदत पॅकेजमध्ये तब्बल 68 कोटी 40 लाख रुपयांची वाढ। दुकानदार, फेरीवाले, पोल्ट्री शेड, बोटी आणि इतर उपजीविकेच्या साधनांचा सुद्धा नुकसानाचा यामध्ये समावेश। लातूरमधील बोगस खतांच्या विक्री प्रकरणी गुन्हा दाखल। बाबळगाव, पानगाव आणि कृषी सेवा केंद्र चालकांवर पोलिसात गुन्हा। दरम्यान बाबळगावात बोगस खतं विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता। छत्रपती संभाजीनगरात जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5,000च्या लाचेची मागणी। लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात। महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली ही लाचेची मागणी करण्यात आली होती। नागपूर महापालिका 1,75,000 तिरंगा झेंड्यांचं वाटप करणार। स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारकडून 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर पालिका शहरातील 75 मैदानं आणि 75 उद्यानांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं पाऊल, तर नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पालिका प्रशासनाचा हा निर्णय। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग। साधुग्रामसाठी 191.21 एकर जमीन संपादित केली जाणार। भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची ही नियुक्ती। जालना जिल्ह्यामध्ये एफडीएकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्यांवर 2 स्वतंत्र कारवाया। जाफराबाद आणि कदीम जालना या ठिकाणी परिसरात छापेमारी, तर प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याचा साठा जप्त। एकूण 10,34,866 ची सगळा साठा जप्त, तर दोन्ही छापेमारी प्रकरणामध्ये आरोपींसह सप्लायर कंपन्यांवर गुन्हे दाखल। पनवेलमधून देह व्यवसायातनं 2 पीडित महिलांची सुटका। शिरढोणमधील हॉटेल क्रांतीवीर लॉजिंगच्या या मॅनेजरला अटक। इचलकरंजीमधील अमर कोरवी हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी, तर संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरांची तोडफोड केल्यामुळे वेताळपेठ परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता। रायगडच्या पोलादपूरजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकी रेलिंगवर आदळून अपघात। अपघातामध्ये महाडच्या 23 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू। वेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण। डाळिंबाचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपयावरून 80 ते 100 रुपये प्रति किलोवर।